नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये एल-एल-बी 3 इयर्स 2025चं अल्फाबेटिकल लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. कशा पद्धतीने तुम्ही चेक करायचं आहे, कशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता अल्फाबेटिकल लिस्ट, ह्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्हाला त्या अल्फाबेटिकल लिस्टमध्ये तुमचं नाव कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता, त्यामध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला काय चेक करायची आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे यामधून क्लिअर होतील. जसं की आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईट ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला ॲडमिशन पोर्टल AY2526 यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग एल-एल-बी 3 इयर्स यावरती क्लिक करा. आणि आता इथे तुम्ही बघत आहात, की अल्फाबेटिकल लिस्ट ही इथे पब्लिश झालेली आहे. यावरती तुम्ही क्लिक करून तुम्ही तुमचं अल्फाबेटिकल लिस्ट हे नाव तुम्ही चेक करू शकता किंवा याची जी पी-डी-एफ आहे ती तुम्हाला Telegram चॅनलला तुम्हाला मी पाठवणार आहे. Telegram चॅनल जॉइन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. तुम्ही ती लिंक जॉइन करून जॉइन डायरेक्टली करून तुम्ही अल्फाबेटिकल लिस्ट ही बघू शकता. आता त्यामध्ये काय चेक करायचं आहे हे तुम्हाला एकदा मी आता सांगत आहे. जसं की ही अल्फाबेटिकल लिस्ट जर आपण बघितली, तर ही ओ-एम-एस स्टुडंट आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट यांची आहे. यामध्ये पहिलं तुम्हाला ॲप्लिकेशन आयडी प्रॉपरली चेक करायचं तुमचं हे आहे का? कॅन्डिडेट नेम तुमचं प्रॉपर आहे का ते चेक करायचं आहे. जेंडर, डी-ओ-बी ज्या कॅटेगरीमधून ॲप्लाय केलेला आहे त्याच कॅटेगरीमधून इथे तुम्हाला दिसत आहे का? त्यानंतर जर बघितलं इथे कॅन्डिडेटचं टाइप ओ-एम-एसच असणार आहे कारण की आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट यांची लिस्ट आहे. त्यानंतर सी-ई-टीचे पर्सेंटाइल प्रॉपरली तुम्हाला बघायचे आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशनमधून ॲप्लाय केला असेल, तर त्याचे पर्सेंटाइल बरोबर आहेत का ते एकदा चेक करायचं आहे. ग्रॅज्युएशनचे पर्सेंटेज, एच-एस-सी, एस-एस-सी आणि लास्टला तुम्हाला डॉक्युमेंटेशन स्टेटस हे कन्फर्म आहे का? हे एकदा चेक करायचं आहे. ते जर प्रॉपर असेल, तर मग तुमचं फायनल मेरिट लिस्टला हे नाव तुमचं येऊन जाईल. त्या विद्यार्थ्यांनी काहीही करायची गरज नाहीये. त्यांचं नाव फायनल मेरिट लिस्टला येऊन जाईल. आणि ज्या विद्यार्थ्यांचं अल्फाबेटिकल म्हणजे नॉट कन्सिडर इन लिस्ट म्हणजे कशामुळे आलेले आहे ते? काही विद्यार्थ्यांनी फॉर्म लॉक केले नाहीयेत. काही विद्यार्थ्यांनी अर्धच ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेला आहे. सो अशा रिझनमुळे ज्या विद्यार्थ्यांचं इन्कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म असेल, त्या विद्यार्थ्यांनी कधी लॉक करायचं आहे तुमचे प्रोफाइल ते तुम्हाला आता मी सांगत आहे. त्यावेळी तुम्ही तुमचं ग्रेव्हियन्स राउंड चालू होईल. त्यावेळी तुम्ही प्रॉपरली तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये एडिट करायचं असेल, यामध्ये एरर दिलेला आहे की इनकम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म. जे काही रिझन असेल, कधी तुम्हाला ते अपडेट करायचं आहे, हे तुम्हाला मी त्याबाबतीत व्हिडिओ ग्रीव्हन्स राउंड व्हिडिओ येईल. तर कशा पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता, त्याची व्हिडिओ प्रॉपरली मी तुम्हाला त्यामध्ये सांगेन. पण हे तुम्ही चेंजेस कधी करू शकता? तर आता हे चेंजेस उद्या किंवा परवापासून तुमचे हे चेंजेस चालू होतील. म्हणजेच तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म हे अनलॉक होईल. त्याची डेट मी तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर अल्फाबेटिकल लिस्ट ही जम्मू-काश्मीर यांची जी लिस्ट आहे, यामध्ये पण तुम्हाला सेम क्रायटेरिया चेक करायचं आहे, जे तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. ओके. आता ओ-एम-एस स्टुडंट यामध्ये लिस्ट तुम्हाला दिसत आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे, की सर महाराष्ट्र स्टुडंट आहेत, त्यांची लिस्ट अजून यामध्ये दिसत नाही आहे. ते का? तर ही अजून यामध्ये लिस्ट ही अपलोड झालेली नाहीये. बट इथे तुम्हाला राउंड 1 अल्फाबेटिकल लिस्ट महाराष्ट्र स्टुडंट इथे लिस्ट तुम्हाला पब्लिश होईल. त्यावेळी ती लिस्ट डायरेक्टली तुम्हाला मी Telegram चॅनलला टाकून देईन. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा स्वतः तुम्ही इथून सुद्धा डाउनलोड करू शकता. ओके. आता जे काही शेड्यूल आहे तुम्हाला ग्रीव्हियन्स म्हणजेच ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला चेंजेस कधी करायचं आहे, त्याची डेट मी तुम्हाला सांगत आहे. सो आज ही तुमची अल्फाबेटिकल लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. करेक्ट. आता तुम्हाला 29 जुलै म्हणजे उद्यापासून तुम्ही चेंजेस करू शकता. ॲप्लिकेशन फॉर्म एडिट करू शकता. अपलोड जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत, तेही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता. कधी? उद्यापासून. लास्ट डेट आहे 31 जुलै 2025. या डेटमध्ये जे विद्यार्थी अपडेट करतील, त्यांचं फायनल मेरिट लिस्टला नाव येईल. ते विद्यार्थी कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकतील. पण जे विद्यार्थी या डेट दरम्यान तुम्ही जर ॲप्लाय नाही केलं, ॲप्लिकेशन फॉर्म जर प्रॉपर फिलअप नाही केलं, तर तुम्ही कॅप राउंड 3 मध्ये डायरेक्टली पार्टिसिपेट करणार आहात. सो त्याची जी व्हिडिओ आहे
संध्याकाळपर्यंत तुम्हाला देईन मी, की कशा पद्धतीने तुम्ही एडिट करू शकता, कशा पद्धतीने डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. ही उद्या तुम्हाला व्हिडिओ येईल कारण की उद्या ॲप्लिकेशन फॉर्म हे तुमचं अनलॉक होईल. ठीक आहे. सो ही इम्पोर्टंट इन्फॉर्मेशन आहे. अल्फाबेटिकल लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. तुमचं नाव प्रॉपरली चेक करा आणि नाव चेक करताना तुम्हाला काय करायचं आहे, एल नंबरने तुमचं ॲप्लिकेशन असेल म्हणजेच कंट्रोल फाइंड करायचं आहे. एल, एल नंबर जो टाकायचा आहे त्यानंतर 3 आणि जो काही तुमचा पुढचा जो डिजिट असेल तो तुम्हाला प्रेस करायचा आहे आणि फक्त तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यावरती तुमचा इथे नंबर येऊन जाईल. कारण की फुल लिस्ट ही जास्त लेंदी असते. सो त्याच्यामुळे तुम्हाला ते चेक करण्यासाठी इझिली होऊन जाईल. सो L3 जो स्टार्टिंगचा नंबर आहे तुमचा ॲप्लिकेशन आयडी तो पूर्ण यामध्ये टाका. तुम्हाला ती तुमचं नाव यामध्ये दिसून येईल. ओके. सो ही इम्पोर्टंट अपडेट होती. त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता. अल्फाबेटिकल लिस्ट पब्लिश झालेली आहे. तुमचं नाव यामध्ये चेक करा. ज्या विद्यार्थ्यांचं नाव असेल, त्या विद्यार्थ्यांनी काही टेन्शन घ्यायचं नाहीये. फक्त फायनल मेरिट लिस्टचा वेट करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांचं नॉट कन्सिडर्ड इन अल्फाबेटिकल लिस्टमध्ये नाव असेल, त्या विद्यार्थ्यांनी उद्या काय करायचं आहे, त्याबाबतीत व्हिडिओ, ग्रीव्हन्स राउंडची व्हिडिओ उद्या तुम्हाला भेटून जाईल. त्या पद्धतीने डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि फायनल मेरिट लिस्टला तुमचं नाव येऊन जाईल. ओके. थँक यू सो मच.